देवा, तू किती पण लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझं जे काही चालू आहे याची सगळी खबरबात आपल्याला आहे. तू हे सगळं का आणि कोणासाठी करतोय हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता आपण कोण आहे याचा पत्ता लावायचा असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोच, नाहीतर तुझा पत्ता कधी खोट होईल हे तुला पण कळणार नाही. विशेष टीप, येताना एकटा ये. सोबत कोणाला आणलास तर ते तुझ्यासाठी धोक्याचं ठरेल. आणि तसंही मला नोटा आवडतात, चिल्लर नाही. हे भाई, हा आपल्याला चिल्लर बोलतोय? अरे ढक्कन, सवाल तो नाहीये. सवाल हा आहे की आपल्या बॉईला धमकी द्यायची हिंमत केली कोणी? अरे तूच तर बोलला ना, कोणतरी माणूस आला होता द्यायला म्हणून. ते गब्बर, तो फक्त एक प्यादा होता रे. हा गेम वेगळाच कोणतरी खेळणार काय देवा. आणि चिठ्ठी मधली भाषा पाहता या चिठ्ठीला धमकी म्हणून ग्राह्य धरता येऊ शकेल. अरे धरायचं काय पांडे त्यात? ही सरळ सरळ धमकीच आहे. हा धमकी देणारा भेटू दे एकदा. त्याला अशा ठिकाणी पोस्ट करतो ना, तिकडे पत्रच काय पक्षी पण उडत पोचणार नाही. सत्या, जरा ठण घे. आधी तो कोण आहे ना हे आपल्याला शोधायला पाहिजे. भाई, आपल्याला वाटतं आपल्या जुन्या दुश्मन गँग पैकी तरी कोणी नसेल ना? नाही नाही नाही, मला नाही वाटत त्यांच्यापैकी कोणी हिंमत केली असेल. आणि का त्यांना माहिती आहे देवाबाईने हा धंदा सोडलाय, त्यामुळे देवाबाईच्या वाट्याला आता कोण जाणार नाही. ए देवा, मी काय म्हणतो, काल तू एकटाच आंबेगावात गेला होतास, तिथे काही? नाही, त्याचा काय पण संबंध नाही इथे. का काय संबंध नाही का? अरे तू काय पण केलं ना त्या डॉलीबाईला आवडत नाही. अक्का अगं काय बोलते तू? अरे खरं तेच बोलते. मी सांगते त्या डॉलीबाईने सुपारी दिली असणार. अक्का, उगीच तोंडाला येईल ते बोलू नको. तू उगीच डॉलीबाईंवर डाऊट खातेस. त्यांचा इथे काय पण संबंध नाही. घे तिची बाजू घे. बस, आता आपलं ठरलं. कोणाची एवढी हिंमत वाढली आहे ना, त्याला भेटायला आपण एकटाच जाणार. नाही नाही भाई, आपण तुझ्या बरोबर येणार. आणि जो कोणी असेल त्याला उचलून घेऊन येतो का नाही बघ. ए देवा, मी काय म्हणतो, आधी आम्ही जाऊन तिथे सगळी फिल्डिंग लावतो. म्हणजे काय, एकदा तिथे सेटिंग झाली असली ना की त्या सेटिंग मध्ये तुझी मीटिंग उरकून टाक ना तू. काय हा बाय बाय, बरेच दिवस झाले कोणाचा तरी गेम वाजवून. चला या सत्याला शार्प शूटर का म्हणतात ना, ते कळेल आता यांना. कोणाला याची गरज नाहीये. आपल्याला एकट्याला बोलवलंय, आपण एकटाच जाणार. अरे आपल्याला एकट्याला बोलवण्याची हिंमत करणारा आहे तरी कोण? हॅलो डॉक्टर सचिन, मला तुमची एक हेल्प हवी होती. व्हॉट मॅडम, तुम्हाला माझ्याकडनं हेल्प हवी आहे? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, नेहमी कसं मी तुमच्याकडनं हेल्प मागतो ना, आज तुम्ही माझ्याकडनं हेल्प मागताय, सो इट साऊंड्स वियर्ड. सांगा ना काय हेल्प हवी आहे? आजच्या आज काहीही करून मला देवाची एखादी आवडीची वस्तू कोणती आहे हे शोधून तुम्ही मला सांगणार आहात. मॅडम, मी का त्यांच्या आवडीनिवडी विचारू आणि मी त्या कशा शोधू? डॉक्टर सचिन, मी सांगतेय तेवढं करा, उगाचच वेळ वाया घालवू नका. ओके मॅडम, पण मला हे मिस्टर देवा अजून समजलेच नाहीयेत, तर त्यांच्या आवडीनिवडी कशा समजतील मला? तुम्ही एका घरात ना एकत्र राहता, त्यामुळे त्यांना काय आवडतं हे शोधून काढणं इतकं अवघड नाहीये तुमच्यासाठी. नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, याबद्दल देवांना अजिबात काहीही कळता कामा नये. अहो पण मॅडम ऐका ना माझं प्लीज. मला ना काहीही एक्सक्युजेस नकोय. तुम्ही आजच्या आज हे काम करणार आहात, कळलं? हो. मला या देवाच्या आवडीनिवडी सांगता येतील, पण या मिस्टर देवाच्या आवडीनिवडी कशा सांगू मी? ओ गॉड. पण आता मॅडमनी सांगितलं म्हटल्यावर शोधावंच लागेल. व्हॉट टू डू? कम ऑन, लेट्स स्टार्ट. ओ गॉड, नाही इकडे. ओ गॉड. कबीर, एक मिनिट.
तू राहू दे, मला दे, मी काढते. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही, पण मला नाही आवडत असं कोणी माझ्यासाठी काम केलेलं. सो तू दे प्लीज. नाही या, हे बघ स्वाभिमानी असणं वगैरे सगळं ठीक आहे, पण इतकं राधा तुझ्या पायात काटा गेला होता आणि मी बघेपर्यंत तुला माहितीही नव्हतं. हो, पण आता कळलंय ना. सो प्लीज दे, मी करते. हळू झालं तुझ्या मनासारखं. राधा तू किती हट्टी आहेस ग. हे बघ आता तू पेशंट आहेस तर जरा पेशंट सारखं वाग ना. आणि मी पायातला काटा काढण्यात एक्सपर्ट आहे, मला आजीनी परफेक्ट शिकवलंय. तू बघच, मी इतक्या हलक्या हाताने काटा काढीन ना, काट्याला सुद्धा कळणार नाही कधी निघाला ते. म्हणजे नक्की काटा निघेल ना? तुला मस्करी सुचते ना. तू आता बघच, मी एकदा हा काटा काढला ना की कशी उड्या मारत फिरशील ते. दुखलं तर सांगा. काय झालं, दुखतंय का? नाही, विशेष नाही. दुखलं तर सांगा. डॉक्टर कबीर, जमतंय का? हो. आई गो, खूप दुखतंय का? राधा तुला परत मस्करी सुचते. थांब ग, मला जरा फोकस करू दे. डॉक्टर, पायातला काटा काढायला एवढा वेळ लावलात तर मग पुढे मोठे ऑपरेशन करायला किती वेळ घ्याल? आणि इकडे हळू हा, हळू. कबीर, कबीर, हो, माझ्याकडे बघ, माझ्याकडे. हळू. माझ्याकडे बघत राहा. झालं. हे बघ, निघाला पण काटा. आय एम सो कन्फ्युज की काटा नक्की मी माझ्या पायातला काढलाय की तुझ्या. काय चाललं का इकडे? नाही नाही, ते मला ना देवाबाईंना भेटायचं आहे. देवाबाई आतमध्ये झोपलाय. त्याची जर झोपमोड झाली ना, काळ्यापणाची शिक्षा करी ना तुला. देवाबाई जर झोपले तर मला त्यांची आवड कशी कळणार? काय काय काय- काय म्हणला? नाही ते नाही 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 आठवत नाही. आठवलं 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 आपणच आठवलं. ते 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 ना, मी माझी मेडिकलची पुस्तकं शोधत होतो. देवाबाईंनी अभ्यासासाठी घेतली होती ना, ती मला पुन्हा हवी आहेत. मास्तर, तुझी ती मेडिकलची पुस्तकं मिळणं कठीण आहे रे आता. का का कठीण आहे? कारण कालच सगळी रद्दी विकून टाकली आपण. रद्दी विकली ना, म्हणजे पुस्तक तर सापडेल. अरे मेडिकल तो गब्बर शिकलेला नाही, त्याला काय कळणार मेडिकलची पुस्तकं आणि रद्दीतला फरक. म्हणजे पुस्तक पण विकली? आता सापडत नाही म्हणजे विकलीस ना. अहो पण तुम्ही कशी पुस्तक विकली? बरं केलं विकली. कीप इट अप फणस दादा, कीप इट अप. विकली, ठीक आहे मग मी जातो. मला ना काहीही एक्सक्युजेस नकोय. तुम्ही आजच्या आज हे काम करणार आहात. ऐका ना, ऍक्च्युली ते पुस्तक आहे ना, मोनिका मॅडमना हवं होतं. काय सांगतो? अरे मग आधी सांगायचं ना मेडिकल. डॉलीबाईंना पुस्तक भेटलं नाही ना तर भाई लय खवट्या आपल्यावर. एक काम करतो, बाईच्या रूम मध्ये जातो आणि सुमडीत ते पुस्तक शोधतो. नाही नाही, तुम्हाला नाही ते सापडणार. का तू आपल्याला काय अडाणी समजतो? हो. नाही नाही, म्हणजे सापडेल तुम्हाला. मी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगतो. श्वार्ट्स प्रिन्सिपल्स ऑफ सर्जरी 9th एडिशन ॲपसाइट अँड बोर्ड रिव्ह्यू.
हे जा मास्तर, तूच शोधा त्याची अवस्था मग काय झाली. जाता येत ना हे दादा शोधायला. जा तूच जा, पण जरा सांभाळून. बाईची झोपमोड झाली ना तर चालणार नाही. चल जा. आणि हे बघ, जर का भाई उठला बॉक्कीचा टाइम होया. नाही जातो. ए नाटक्या, उठ चल. जा जा आतमध्ये जाऊन बघ. आता बाई उठला ना तर वाट लागेल. पुस्तक शोधतोय. एवढा कठीण नाव होतं. डॉक्टर सचिन, काही सापडलं का? हॅलो मॅडम, तेच शोधतोय. ऐका ना, तुमचा आवाज आहे ना खूप लो येतोय. तुम्ही जिथे आहात तिथे नेटवर्क नाहीये का? कुठे आहात तुम्ही? मॅडम मी गुहेत आहे. व्हॉट नॉनसेन्स. गुहेत बीत काय करताय तुम्ही? अहो तुम्ही आधी माझं काम करा ना. हो तेच करतोय. तेच शोधण्यासाठी मी देवा सरांच्या बेडरूम मध्ये आलोय. त्यांची बेडरूम म्हणजे माझ्यासाठी वाघाची गुहाच आहे ना. हा हा करेक्ट. मॅडम मॅडम हळू बोला, हळू बोला. वाघ झोपलाय, आय मीन देवा सर झोपलेत. ते जर उठले ना तर माझं काही खरं नाही. सॉरी, मला माहिती नव्हतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप इट अप. ऑल द बेस्ट. ओके ओके, बाय बाय मॅडम. किती चिरलम चाली करतो. बाई झोपलाय ना. मिळालं काय पुस्तक? दाखव. मेडिकल. आधी ही वही आहे. हेच मागितलं होतं मॅडमनी. येच. हो मॅडमनी. हो मग तुझं ते शॅडू दादा वगैरे ते सगळं ह्याच्यात आहे? हो बघायचंय. नाही नाही नको नको. बघा ना. नाही नाही नको नको. जा जा तू जा जा. ठीक आहे. शॅडू दादा. हा डॉक्टर सचिन. हॅलो मॅडम, ऐका ना, मला 2 विचित्र गोष्टी सापडल्यात. थँक्यू, थँक्यू सो मच डॉक्टर सचिन. यू आर ग्रेट. तुम्ही माझं एक खूप महत्वाचं काम केलं. थँक्यू. आता मज्जा येणार आहे. ए अरे भाई ऐक ना, तू नको जाऊ, आपण जातो. नाही तर तिकडे गेल्यावर कळायचं आपल्याला चिल्लर बोलणारा स्वतः 4 आना निघाला. अरे चिल्लर असू दे नाही तर 15 रुपया, त्याचा हिसाब आपण एकटाच करणार, आणि ते पण आजच्या आज. हे बघ देवा, तू ही केस उगाच लाईटली घेऊ नकोस. अरे त्यांनी तिथे फुल फिल्डिंग लावली असली तर तू एकटा काय करणार आहेस? म्हणून म्हटलं आम्ही पण येतो तुझ्या बरोबर. हा बाय बाय, तू घोडा घेऊन जा. त्याने जर काय किडा कांडी ट्राय केली ना तर डायरेक्ट डोक्याला चिटवायचं. अरे सध्या एकदा का घोडा हाताला लागला ना, या बोटाला लागला ना, की मग त्याला लगाम नाही घालता येत. हे तसंही आपण धंदा सोडलाय, आता परत आपण हत्याराला हात नाही लावणार. हे भाई, पण त्याने ना आपल्याला त्याच्या एरियात बोलावलंय.
फुल रिस्क वाटते बाई. अरे एरिया त्या चिठ्ठीवाल्याचा असेल, नाही तर चिठ्ठीवाल्याच्या बापाचा असेल, नाही तर त्याच्या बापाच्या बापाचा असेल, पण सगळीकडे राज मात्र देवाचा आहे. अरे या देवाने धंदा सोडलाय, पण जग आणि रग नाही सोडली आहे. अरे सुरुवात त्यांनी केली आहे, पण त्याचा एंड आपण करणार, कारण आपली सुरुवातच एंड पासून असते. चला. मैंने प्यार किया या फिल्मचं इतकं काय महत्व असेल देवाच्या आयुष्यात? या फिल्मचं तिकीट देवाने फ्रेम करून ठेवलंय घरात, म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल असणार. आई आई काय वेड लागले का? आई काय हाक मारतोस मला? डोंट वरी, राधा बाहेर गेलीये म्हणून मी ना माझ्या बेड मधलं जुनं सामान चेक करत होतो, तर त्यात हा टेडी बेअर सापडला. आता याचा काहीच उपयोग नाहीये ना, सो मी हा टाकून देऊ. तुझा टेडी बेअर आहे, कभी आहे, तुला काय पाहिजे ते कर, मला का विचारतोस? ठीक आहे, मग मी हा टाकूनच देतो. हे एक मिनिट, तुला माहितीये का हा टेडी बेअर तू एकदम बेबी होतास ना तेव्हा आणला होता मी तुझ्यासाठी. बापरे, केवढा खेळायचंस तू या टेडी बेअर बरोबर, म्हणजे खाताना बरोबर, झोपताना बरोबर. इनफॅक्ट मला आठवतंय, म्हणजे माझ्यासाठी तर एवढा स्ट्रगल होता ना, म्हणजे कुठेही बाहेर जाताना ना तुला कडेवर घ्या, एका हातात बॅग आणि या टेडी बेअरला पण कडेवर घ्या. बापरे, काही काही वस्तूंबरोबर आपल्या किती आठवणी जोडलेल्या असतात ना. आणि मी हा टाकायला निघालो होतो, सॉरी. अरे सॉरी काय त्यात, तू इतका लहान होतास, तुला काय आठवणार आहे? हा, बट यू हॅव टू पे फॉर दिस. आता काय? आता हा टेडी बेअर माझ्याकडेच राहणार. अच्छा, एवढंच ना, मग ठीक आहे, मी आलोच. कोणा रे? त्याला बघू तरी दे. ज्याने आपल्याला धमकी दिली ना, तो असं आपल्या नजरेला नजर भिडून बोलणार आहे का पाठीमागना वार करणार आहे? कोणा रे? त्या गावात हे गण कोणा रे? कोण आहे? कोण आहे तिकडे? उपास कर, केवढा वाजलाय तू? हा बाई बोल. हे सत्य स्पीकरवर टाक ना. हा बोल बोल बाई. अरे सध्या कोण आपल्याला कळत नाही, एकदम माफत आहे. तिची आता सध्या भाई परवडला. अरे ही कोणीतरी बाई आहे, अरे ती पण साधी सुधी नाही. ए बाई, तू ठीक आहेस ना? अरे आपण ठीक आहोत, पण ती बाई ना एकदम माफत दिसते, आफत. अरे आपल्याला तर एकदम ती सुंदर वाटते. लांब सडक केस, असा पदर, आणि पायात ते काय म्हणतात ना, हा छनछन ते काय पायल, ते पण आहेत. आईला ये देवा, ही कोण आहे रे पोरगी? आपल्याला काय कळत नाही रे, पण आपल्याला ना अक्कावर डाऊट आहे. हा बाई, अरे काय बोलतो तू? लांब सडक केस, वाऱ्यावर उडणारा पदर, अक्का कशी असेल बाई? काय पण बोलतोस? अरे झिंगूस, काय डोक्यावर पडलास काय? अरे अक्कावर डाऊट आहे म्हणजे अक्कानी आपल्या लग्नासाठी एखादी मुलगी वगैरे पाठवली असेल, ती मनवायला इथे आली असेल. आणि सध्या आपण सांगतो ती समजा असेल ना, तर सांगतो या इथल्या इथे राडा करू आपण. हा ए देवा, थांब थांब थांब, हे बघ, हे आपलं नेटवर्क आपल्याला सांगतंय अक्कानी अशी कुठलीही मुलगी पाठवलेली नाहीये. नक्की? अरे भाई, तू पांडलेच्या नेटवर्कवर डाऊट घेतो का? हा रे, ते पण बरोबर आहे, पण आता ही नक्की आहे तरी कोण?